नाही केलं. पहिल्यांदा केला. हा, पहिल्यांदा. इथे काय झालंय? सरस्वती माता सरस्वती भेटली. हो. जे आपण शाळा जातो हे भक्तीची किती गॅरंटी आहे की जे पोरा शिक्षण करते त्याला ते सरस्वती प्रकट केली आयुष्यात कधी फेल होणार नाही आमचे सद्गुरू म्हणते एवढी गॅरंटी आहे. इथे सरस्वती भेटली त्याने आशीर्वाद दिला आशीर्वाद. पुढे जावा. हो, पुन्हा. नंतर इथे काय झाले? तिथे शिवजी शिवपार्वती शिवपार्वती भेटले. शिवशक्ती. कसा होते? पॉवरफुल होते. प्रकाश किती होता? प्रकाश किती होता? हो, प्रकाश. आशीर्वाद दिला त्याने. हो, आशीर्वाद दिला. मंदिरमध्ये आशीर्वाद देते का? मंदिरमध्ये देते का भगवान? बोलतेत का तुमच्या समोर? आज बोलले ना. फरक किती आहे? म्हणजे बाहेर काय नाही सगळे आत आहे. हो. इथे सद्गुरू भेटले. हेच होते ना पांढरे कपडेवाले. हो. हा आता फोटो मध्ये बघितले ते किलवाडा सत्संग आहे ते तुमचे बरोबर आले. इथे नाभीमध्ये विष्णू भगवान भेटले. नाभीमध्ये किती प्रकाश आहे? खूप प्रकाश. सगळे शरीरमध्ये प्रकाश झाला होता का? हो. रोम जे हनुमानजीला अनुभव झाले रोमावली प्रकट झाले सगळे असं झाले का? नाही झाले? ते झूट बोलताय? नाही, खरं बोल. खरं बोलताय ना? सगळं इथे झाले अनुभव. लघवी करता तिथे काय झाले? ब्रह्माजी ते 3 लोकची स्थापना केली. 3 लोक बनवला आपल्याला. ते 3 लोक ते लघवी करतो तिथे दर्शन देते. आशीर्वाद दिले. किती तोंड होते? 4 असेल. चतुर्मुखी होता. तिथून नंतर ते 2 नंबर जातात तिथे पाताल मध्ये गेला. जसा आपण कुवा असते ना कुवामध्ये कोणाला टाकले तर कसं वाटते त्याप्रमाणे गेला ना. आणि किती लहान खाली होता होता ना. तिथे काय होता? ती तुम्ही म्हटलं रक्ताचे एकदम रक्ताचे नद्या चालले. भयानक सड. किती लोक होते तिथे? खूप किड्यावाने दिसत होते सगळे त्राय करत होता का? हो. हा. नंतर मागे गणपती भेटले. हो. गणपती बाबा मोरया पुढच्या वर्षी लवकर या तुम्ही असं म्हणताय. हे भेटले आशीर्वाद दिले. हा. नंतर इथे काय झाले? 21 वर्ग. किती देवता होते इथे? भरपूर होता ना. इथे मेरुदंड धर्मराज्य होते. धर्मराज्य कसा होते बघा सांगा सगळं. कसे कपडे होते त्यांचे? पांढरे. त्यांच्याकडे कोण होता लेवाला? चित्रगुप्त. किती पापसे पाने किती फाडले? 27 पाने पापसे फाडले. आज पुण्यचे किती होते? 32. पुण्य जास्त केला होता. आता पुण्य पण भोगायला लागते. यज्ञ मध्ये जावा आणि नरक भोगायसाठी 84 नरक मध्ये जावा असं सिस्टम आहे. आज त्याचे खाताच त्यांनी फाडला. नंतर इथे त्रिकुटीमध्ये आला. इथे कोणाबरोबर रंगून गेले? हा. गंगा जमुना सरस्वती आली. इथे किती प्रकाश होता? जे अगोदरच होतं त्याच्यापेक्षा जास्त होता त्रिकुटीमध्ये. आणि कानात किती आवाज आली होती? खूप आवाज. वेगवेगळे आवाज आले ना. वेगवेगळे. नंतर इथे काय झाले? भक्ती प्रकाश आला. सद्गुरू आले ना. विमान आला होता. होल होता. होल मधून ते पुढे गेला. म्हणजे आपले आत्मा किती आहे? मुंगीचा 21 तुकडा करा. एवढी बारीक आत्मा होल असते. ते सूक्ष्म आत्मा इथून सद्गुरू बरोबर जाते. आता तिथे भरती झाला. विमान आला. विमान मध्ये बसून गेला. देवता काय करत होते? पुष्पाची वर्षात केली का नाही केली? नंतर अमर देशात गेला. हे तुमचा माणूस आहे. कधी राम राम केलं नाही. आज सद्गुरू विधीने भजन करून केलं. एवढा राम नामचा पराक्रम आहे. एवढा त्याच्यात पॉवर आहे. सद्गुरू सुखराम